मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती आज उद्धव ठाकरेंनी दिली। मनसे आणि ठाकरे गट एकत्रित येणार अशा चर्चा, विविध चर्चा सुरू होत्या आणि त्याबद्दलची ही प्रतिक्रिया होती। परंतु याच्या अगोदर अनेक जणांनी जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित यावे याविषयीचे प्रयत्न जे आहे ते प्रयत्न केले आणि त्याचपैकी एक नाव म्हणजे सतीश वळंजू। ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर 2010-11 सालापासून तुम्ही प्रयत्न करत होतात, मध्यंतरी तुम्ही प्रयत्न थांबवलेत, परंतु जवळपास 10-12 वर्षानंतर पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि वातावरण पोषक आहे असं देखील सर्व नेत्यांचं म्हणणं आहे। तुमची प्रतिक्रिया काय यावरती? आज तारीख 7 आहे ना, 6 तारीख आहे। 16 मे 2010ला आपण पहिल्यांदा ह्या अभियानाची मुहूर्तमेढ केली होती। त्याच्या जवळपासच आपण येतोय, बहुतेक तो मुहूर्त साधतोय असं दिसतंय मला वगैरे। म्हणजे त्यावेळेला केलेल्या प्रयत्नाला इतक्या वर्षांनी काहीतरी फळ येईल अशी चित्र आज समोर दिसत आहेत। मग त्यावेळेला आम्ही मोर्चा काढला होता, तुम्हाला मीडियातल्या लोकांना माहिती असेल। त्या मोर्चाला राजसाहेब सामोरे सुद्धा आले नव्हते, उद्धव ठाकरे मोठ्या आणि सामोरे आले होते आणि त्यांच्याशी त्यावेळेला बोलणं झालं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं हा प्रयत्न सोडून द्या, संभ्रम निर्माण करू नका वगैरे। म्हणजे ज्यांना आम्ही करतोय तो संभ्रम वाटत होता तीच लोक आज याच्या बाबतीमध्ये सकारात्मक बोलायला लागलेली आहेत। आणि म्हणजे राज ठाकरेंनी एक काय म्हणतात ते, मागच्या वेळेला जेव्हा टाळी दिली किंवा तुम्ही लांबून डोळे मारू नका, अमुक करू नका, हेटाळणी झाली होती, तशी हेटाळणी यावेळेला झाली नाही। राज ठाकरेंच्या बोलण्याला इमिजिएटली प्रतिसाद दिला आणि उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला सांगितले माझ्या मनामध्ये तर असं वाटतच नाही की काय फार मोठं भांडण आहे, आपण मिटवूया म्हणून वगैरे। ती मिटवण्याची जी तयारी दिसली आहे ना, त्याच्यामध्ये असं माझ्यासारख्याला भयंकर पॉझिटिव्ह वाटतंय। या संबंध होणाऱ्या युतीचं किंवा होऊ घातलेल्या युतीचं श्रेय घेण्याची माझ्या मनामध्ये मुळीच इच्छा नाही, माझा तो विचारही नाही, मी तेवढा मोठाही नाही। पण जर हे होत असेल तर माझ्यासारख्या एका छोट्या मराठी माणसाने बघितलेलं स्वप्न पूर्ण होईल। आणि मी नेहमी सांगतो की पुन्हा बाळासाहेबांच्या समोर जाण्याच्या जेव्हा वेळ येईल तेव्हा छाती पुढे काढून जाईल। तर बघूया होतंय का। जवळपास एक तप पूर्ण झालं। तुम्ही 2010 साली ही मोहीम जी आहे ती सुरू केली होती। संपूर्ण मीनाताई ठाकरेंचा पुतळा असेल किंवा राज ठाकरेंचं घर असेल, मातोश्री निवासस्थान, अशा ठिकठिकाणी तुम्ही मोहीम जी आहे ती सुरू केली होती। एक तप त्याला पूर्ण होऊन गेलेला आहे। आत्ताची राजकारणाची परिस्थिती पाहता हे दोन्ही भाऊ एकत्र येतील का? तुम्हाला एक वैयक्तिक काय वाटतंय? कारण की तुम्ही मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस मोहीम घेतली होती त्यावेळेस तर यश नाही आलं, परंतु 12-13 वर्षानंतर यश येताना तुम्ही म्हणतायत की यावेळेस कुठेतरी मोठं सकारात्मक बदल होतील आणि सकारात्मकता जास्त दिसते। तुम्हाला पर्टिक्युलरली काय वाटते की हे शक्य यावर्षी होईल का? दोघांनी इच्छा प्रामाणिकपणे दाखवली तर हे डेफिनेटली शक्य होईल आणि ती इच्छा दिसते आता। म्हणजे आणि कसं आहे की एका विचाराचे पक्ष आहेत, तुमची भूमिका एक आहे, तुम्ही ज्या प्रश्नांना सामोरे जाता ते प्रश्न एक आहेत, तुमचा ब्रेड अँड बटर असलेला मराठी माणूस एक आहे, तुम्ही मराठीच्या प्रश्नांवरती हे करतायत। आता तर तुम्ही राजसाहेब हिंदुत्वाबद्दल सुद्धा बोलायला लागलेले आहेत। तुमचं हिंदुत्वही एक आहे। तुमचं हिंदुत्व भाजपचं हिंदुत्व नाही आहे, तुमचं हिंदुत्व प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे किंवा बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे। बाळासाहेबांनी मुसलमानांचा द्वेष करायला कधीच सांगितलं नव्हतं। बाळासाहेब प्रत्येक वेळेला एकच गोष्ट सांगत होते की तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका, आम्ही तुमच्या वाटेला जाणार नाहीत, आणि तुम्ही जर उगीच आमच्या वाटेला गेलात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही। याच्या पलीकडे बाळासाहेबांचा मुस्लिम द्वेष कधीच नव्हता। समजलं? आता जे रंगवलं जातं आहे, आता जे दाखवलं जातं आहे वगैरे, तर ह्या सगळ्या भूमिका तुमच्या एक असताना, तुमचा ब्रेड अँड बटर एक असताना, तुमचे विचार एक असताना तुम्ही वेगळे का जाताय? तुम्ही मतं का डिवाईड करताय? मराठी माणसाच्या मनामध्ये संभ्रम तुम्ही निर्माण केला। मराठी माणूस म्हणजे कोणता झेंडा घेऊ हाती ही जी परिस्थिती मराठी माणसाची तुम्ही केलीत ना, आणि आज तुम्ही एकत्र आला तर प्रचंड विश्वासाने, प्रचंड ताकदीने मराठी माणूस तुमच्या मागे उभा राहील याची खात्री बाळगा आणि एकदा एकत्र या। कारण मराठी माणसांनी त्यावेळेला, आता कल्याण डोंबिवलीची निवडणूक झाली होती, दोघांना बरोबर विभागून सीट्स दिल्या होत्या, आठवत असेल तुम्हाला तर। आणि मग त्यावेळेला पहिल्यांदा तिथे बाळासाहेबांना न विचारता ती युती झाली होती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये। त्यावेळेला सुद्धा मी सांगितलं होतं की मराठी माणसांनी प्रतारणा केली नाही, मराठी माणसांनी मतं ठाकरेंना दिली पण विभागून दिली। तर ती विभागणी नको असेल तर खरोखर एकत्र या, जनभावना ओळखा,
यावेळेस एक वेगळा विषय आहे की यावेळेस मध्यस्थी करणारा नेता कोणी नाहीये. तुम्ही प्रयत्न करत होतात, चंदूमामा वैद्य प्रयत्न करत होते. 2014च्या निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीला बाळा नांदगावकरांना चर्चेसाठी पुढे करण्यात आलं होतं. 2017च्या निवडणुकीला मनसेकडून संदीप देशपांडे, संतोष धुरींना पुढे करण्यात आलं होतं. परंतु 2025ला महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, यामध्ये मध्यस्थी करणारा कोणीही नेता नाहीये. डायरेक्ट दोन्ही भाऊ एकमेकांशी बोलतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे. संजय राऊत वारंवार म्हणतायत की दोन्ही भाऊ एकमेकांशी बोलणार आहेत, मध्यस्थी करणारं कोणी नसणार आहे. त्याच्यामुळे कुठेतरी हे शक्य होणार आहे या दोन्ही भाऊ एकत्र येणं. भारतीय लोकशाहीचा इतिहास बघितलात ना तुम्ही, तर भारतातला माणूस कधीही विचाराच्या मागे गेला नाही. तो नेहमी व्यक्तीच्या मागे गेला. व्यक्तिपूजक होता तो. त्या व्यक्ती मोठ्या मोठ्या होत गेल्या. मग त्यांच्या बाजूला त्यांची कोठरी निर्माण झाली आणि ती कोठरी तुम्हाला मिसगाईड करायला लागली कित्येक बाबतीमध्ये. म्हणजे मी असं की नेत्याला काय बघायचं आहे तेवढंच नेत्याला सांगायचं. आपल्याला खरोखर दिसतंय चित्र, ते नेत्यापर्यंत न्यायचं नाही. कारण नेत्याच्या मनाविरुद्ध जर ते चित्र असेल तर आपल्या करिअरवरती त्याचा परिणाम होईल. ह्याने आजूबाजूची ही कोठरी नेहमी घाबरत राहिली आणि नेत्याला खरं चित्र दाखवलं गेलं नाही. आमच्यासारखी जी मंडळी होती, तळागाळात फिरणारी, वावरणारी, एकमेकांशी बोलणारी, कुठच्याही पदाची अभिलाषा न बाळगता काम करणारी, त्यांना खरं चित्र नेहमी दिसत होतं. 1990मध्ये नलावडेंना मी सांगितलं होतं, म्हणजे मला नलावडेंनी विचारलं होतं, दत्ताजी नलावडेंनी, की काय मत आहे तुझं ह्याच्या बाबतीत युती झाली तर. म्हटलं मुस्लिम लीगशी करा पण यांच्याशी करू नका. कारण आम्ही कॉलेज जीवनात भाजपचे, ABVPचे वगैरे हे बघितलेले होते काय परिस्थिती आहे ती. तर आता कदाचित स्वतः प्रत्यक्ष बोलत असल्यामुळे हे मधले कोण, म्हणजे कसं होतं, तो एक गेम आहे ना की एक वाक्य एकाच्या कानात बोलायचं आणि ते 10वा जेव्हा बोलतो तेव्हा ते बदललेलं असतं. कदाचित ती परिस्थिती होत होती, आता ती होणार नाही. याचा फायदा होईल, याचा डेफिनेटली फायदा होईल. शेवटी मी चळवळीच्या वेळेला मी काय सांगत होतो, तुम्ही युती करा, तुम्ही एकत्र या, तुम्ही पक्ष विलीन असं काहीच सांगत होतो. तुम्ही दोघं जण एकत्र बसा, निदान चहा प्यायला तरी एकत्र या, त्याच्यातून संवाद निर्माण होईल आणि संवादातून काहीतरी मार्ग निघेल. तरी प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे संवादच आहे. तर तो संवाद आता डायरेक्ट होतोय आणि होऊन दे ना. तुम्ही सकारात्मक आहात युती होण्यासंदर्भात? मी 100% सकारात्मक आहे आणि मी सांगतोय मला युती नकोच आहे, मला विलिनीकरण हवं आहे. दोन्ही तुम्ही पक्ष एकमेकांचे विलीन करून एकत्र या, नाहीतरी शिवसेनेचं काय म्हणतात ते पुन्हा नवीन नामकरण झालेलं आहे, मनसे तीच आहे, तर पुन्हा एकत्र या. ठाकरे बंधू एकत्र आहेत. ठाकरे हे नाव संपूर्ण 100% शिवसेनेबरोबर आहे. हे महाराष्ट्रातल्या जनतेला दिसू द्या, मराठी माणसाला दिसून द्या. आमूलाग्र बदल घडेल, आमूलाग्र बदल घडेल. म्हणजे काय म्हणतात ते, तुम्ही कदाचित तुमच्या एक्सपेक्टेशनच्या बाहेर याचे रिझल्ट्स मिळतील. करा करा, शेवटी तुम्हालाही सत्ता हवीच आहे ना. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी देखील आज सकारात्मक प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे. परंतु दरवेळेस दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चेपेक्षा आता जास्त सकारात्मकता दिसते अशी प्रतिक्रिया जी आहे ती सतीश वळंजे यांनी दिलेली आहे. कॅमेरामन हरी नेगी सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.